नमस्कार, मी तेजस रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण घावणे कसे करायचे ते बघणार आहोत। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी आता इथे 3 चमचे तांदळाचं पीठ घेणार आहे। त्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे मीठ टाकून घेऊया आणि 2 मोठे ग्लास पाणी टाकून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर आता आपलं घावण्याचं बॅटर एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता पाणी एकदम व्यवस्थित प्रमाणात घ्यायचं आहे, म्हणजे पॅनवरती आपण जेव्हा ते टाकतो तेव्हा ते व्यवस्थित पसरले जातात। तर आता मी इथे पॅनला तेल लावून घेतलेलं आहे। तर आता मी हे बॅटर पॅनवरती व्यवस्थित पसरवून घेते। जास्त जाड आपल्याला ठेवायचं नाहीये, नाहीतर मग घावण्याला जाळी पकडत नाही। दोन मिनिटं आता झालेली आहेत। तुम्ही बघू शकता किती छान जाळी पकडलेली आहे घावण्याला। आता आपण हे पलटून घेऊया। घावणा आता आपला मस्त बनवून तयार आहे। आपण ह्याला काढून घेऊया। बघू शकता किती छान झालाय। जाळी सुद्धा एकदम मस्त पकडली आहे घावण्याला आणि एकदम मऊ लुसलुशीत झालाय। तुम्ही याला चहा सोबत, चटणी सोबत, कशासोबतही खाऊ शकता। खूप छान लागतो। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। आणि आता आपण बाकीचे सुद्धा असेच करून घेऊया। जर तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर तुम्ही सेजस रेसिपीला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहता येतील। हे बघा, आता बाकीचे सुद्धा घावणे मी असे छान इथे मस्त करून घेतलेत। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा, खूप छान होतात। जाळी बघा किती छान पकडली आहे आणि एकदम पांढरे शुभ्र आणि मऊ लुसलुशीत होतात। खाताना सुद्धा खूप छान लागतात। जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील आणि जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर तेजस रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां, तेजस रेसिपीला सबस्क्राइब करायला विसरू नका।